भिकारी मुक्त भारत ही संकल्पना राबवत भिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून भारत भिकारी मुक्त भारत अभियान या अंतर्गत प्रयत्न केले जाते आहे आणि मैं स्वाभिमानी हूँ अशा प्रकारचे त्यांना कार्ड देत त्यांना जे आहे ते मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे। एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर यांना सहलीसाठी नेल्या जात आहे। ज्येष्ठ भिकारी जे आहे त्यांना आज रामधाम इथे सहलीसाठी नेलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नागपुरातून याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकंदर जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की हे सगळे जे भिकारी आहेत ते त्यांना आज सहलीला घेऊन जाऊन त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कुठंतरी आनंद आणण्याचा प्रयत्न ही डबल डेकर बस आहे। इथे पुरुषांसोबत महिलांना सुद्धा या ठिकाणी सहलीला नेलं जाणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो पाहायला मिळतो आहे। एकंदर म्हणजे ही संकल्पना अतिशय चांगली आहे, कारण या संकल्पनेच्या माध्यमातून यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आणायचं हा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे। ही सगळी संकल्पना कशा प्रकारे आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, काय सांगाल, आज तुम्ही यांना सगळ्यांना सहलीला घेऊन चालले, काय नेमकं? मी स्वतः सुनील कुमार मांडवे राष्ट्रीय संयोजक आहे भिकारी मुक्त भारत अभियान या अंतर्गत, आणि मी स्वतः एक उद्योजक आहे। परंतु जेव्हा समाजामध्ये जे विभिन्न पद्धतीच्या म्हणजे भिकाऱ्यांच्या बाबतीत योजना आखल्या जातात त्या ज्या योजना आहेत त्या अपुऱ्या आहेत। अपुरे असण्याचं कारण कसं आहे की भिकारी मुक्त करणे हा देशाचा एक सगळ्यात मोठा एक उद्देश आहे देशामध्ये, आणि याच्या पाठीमागचा भाग असा आहे की देशामध्ये भिकारी मुक्त भिकारी जे पण निर्माण झालेले आहे ती सामाजिक असमता निर्माण होते। त्यामुळं भिकाऱ्यांना त्यांच्या मानवी जीवनात परत आणण्याकरता भिकारी मुक्त भारताचं आमचं नियोजन आम्ही केलेलं आहे। आणि यांची सहल म्हणजे काय नेमका उद्देश, यांचा आनंद? नाही मुख्यतः कसं आहे की जी भिकारी पण निर्माण होते हे माणसाच्या त्या नैसर्गिक परिस्थितीवरती किंवा त्या मानसिक परिस्थितीवरती अवलंबून असते। अशा वेळेस त्यांची जी मानसिकता असते पूर्ण खालवल्या गेलेली असते, आणि खालवलेल्या मानसिकतेला पुन्हा त्यांना आत्मविश्वास भरून पुन्हा मानवी जीवन जगायला प्रवृत्त करणे हा भिकारी मुक्त भारताच्या सहलीचा उद्देश आहे। नक्कीच या ठिकाणी हा उद्देश अतिशय चांगला आहे आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे महिला तयार। आजी, काय सहलीला चालले आहे तुम्ही, कसं वाटतं? बरं वाटतं। कुठे जाणार आहे तुम्ही? कुठं जिथे तुम्ही नेणार सर तिथं। काय कुठे चालल्या तुम्ही, कुठे सहलीला चालल्या? रामटेक। हाँ, राम भगवान के पास जा रहे। भगवान के पास जा रहे हैं। भगवान कैसा लग रहा है? कभी गए इसके पहले आप? नहीं पहली बार है। नक्कीच या ठिकाणी यांचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण कुठेतरी आयुष्यामध्ये आपल्यालाही अशा प्रकारे चांगल्या सुविधेमध्ये जाता येत आहे, त्या ठिकाणी आनंद व्यक्त करता येणार आहे। अशा प्रकारच्या भावना घेऊन हे आता सहलीला निघत आहे। महत्त्वाचं म्हणजे भिकारी मुक्त भारत ही संकल्पना राबवत असताना अशा प्रकारचं आयोजन एक महत्त्वाचं ठरत आहे। कॅमेरामन साईस, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।